₹1 भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी दिली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. तर 5 शेतकरी मित्रांनो, पीक विमा 8 बँकेत व 14 जिल्ह्यामध्ये आज सोडलेला आहे. तुमच्या जिल्ह्यात किती पीक विमा सोडलाय यावरती कृषी मंत्री नक्की काय म्हणालेत ते आपण समोर पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालाय. आज 14 जिल्ह्यामध्ये नेमकं किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे व कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे यावरती कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले, नेमकं पीक विमा सोडण्यासाठी उशीर का झाला व आज तुमच्या कोणत्या बँकमध्ये हा पीक विमा सोडलाय. आताचला येऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज सोडलाय यांची त्या 14 जिल्ह्याची नावे सुद्धा त्यांनी सांगितले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर बघा आज कोणत्या 8 बँकेमध्ये हा पीक विमा सोडलाय, तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलेला आहे. बघा आताच येऊन कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की खरं म्हणजे 31 मार्चच्या आतमध्ये आम्ही जे बोललो होतो की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 मार्चच्या आतमध्ये आम्ही सोडणार होतो, हा वादा आम्ही केला होता. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा असेल, रमजान ईद असेल, श्रीरामनवमी असेल या सणांमुळे बँकांना सुट्ट्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चच्या आतमध्ये हे पैसे येऊ शकले नाहीत. परंतु कालपासून आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याची सुरुवात केली आहे, असे म्हणून त्यांनी आजसाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात आले आहे त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट जी आहे तर ते त्यांनी वाचून दाखवले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून पण तुमच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाला नसेल तर बघा आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे. कालपासून अनेकांना पीक विमा जमा होत आहे. तशा प्रकारे शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले सुद्धा होते. काहींना हा पीक विमा 3,000 रुपये जमा झाले, तर काहींना डायरेक्ट 10,000 रुपये पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालाय, तर काहींना 15,000 रुपये देखील पीक विमा जमा झालाय. ज्यांची शेती जास्त आणि ज्यांचं 2024 मध्ये नुकसान जास्त झालंय तर अशा शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई आता जमा होत आहे. मित्रांनो, काल 20,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही ₹1 भरून जर पीक विमा भरला असेल तर तुम्हाला आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडलाय हे नक्की चेक करायचं आहे. कारण काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये पीक विमा वाटपाचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळेच आता आपण पाहूयात आज कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे. कृषी मंत्र्यांनी जी लिस्ट सांगितली त्या लिस्टमध्ये जे 14 जिल्हे आहेत तर ते जिल्हे तुम्हाला इथे सांगतो. त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज 100% पैसे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काल अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काहींना 5,000 रुपये पीक विमा आलेला आहे, तर काहींना 10,000 रुपये पीक विमा आले आहे, तर काहींना 15,000 रुपयेपर्यंत पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे. परंतु शेतकरी मित्रांसाठी तुम्ही ₹1 भरून 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरला आहे का, नक्की आठवण करा. जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई म्हणून येणार आहे. तर आज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा सकाळी सोडलेला आहे. काहींना त्यांच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेमध्ये आहे त्यानुसार तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलाय की नाही ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचं फोनपे, गुगल पे एकदा चेक करायचं आहे. त्यावरती मेसेज आलाय काय तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुमच्या शेतीमध्ये किती नुकसान झाले त्यानुसार तुम्ही ₹1 पीक विमा भरला वेळी जो अर्ज केला होता त्यावरती किती नुकसान भरपाई तुम्हाला दाखवते त्यानुसार तुमच्या बँक खात्यावरती आता सरकार डायरेक्ट पैसे सोडत आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्हा कोकणाच्या परिसरामध्ये येतो. या ठिकाणी पाऊस जास्त असतो. त्यामुळे 2024 मध्ये खूप मोठा पाऊस पडला होता. नुकसान भरपूर झाले होते. त्यामुळे आता ₹1 भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागला आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळपास 50% शेतकऱ्यांच्या खात्यावरती काल पीक विमा जमा झालाय, तर उर्वरित 50% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतरचा बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल पीक विमा मिळाला होता, तर त्या जिल्ह्याला आज लिस्टमध्ये घेतलाय, तर त्यांना आज सुद्धा पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. सकाळपासूनच काहींना पैसे येऊ लागलेले आहेत. त्यानंतरचा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच हा पीक विमा जमा होऊ लागलाय. तर मित्रांनो, तुम्हाला अजून पण तुमच्या बँक खात्यावरती पैसे आले नसतील तर या जिल्ह्यामध्ये नेमकं तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत याची सुद्धा यादी पुढे तुम्हाला मी आता सांगणार आहे. मित्रांनो, महत्त्वाच्या 8 बँकेमध्ये आज पैसे सोडण्यात आले. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे रायगड जिल्हा.
हा पण शेतकरी मित्रांनो कोकणातला जिल्हा आहे. यामध्ये सुद्धा शेतकरी पिकांचे भरपूर नुकसान 2024 मध्ये झाले होते. याचं कारण म्हणजे 2024ला खूप मोठा पाऊस झाला होता. तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 40% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळपासून हा पीक विमा जमा होऊ लागलेला आहे. त्यानंतरचा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा. शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय, कारण 2024 मध्ये ₹1 भरून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर तो सरकारला फसवून पीक विमा भरलेला होता. तर ज्यामध्ये अजून 1 महिन्याचा पीक विमा शेतकऱ्यांना जमा होणार आहे. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो विषय असा झालाय की शेतकऱ्याने चुकीच्या पद्धतीने पीक विमा सरकारला फसवून घेतल्याने हा डायरेक्ट 2 महिन्याच्या पाठीमागे ₹1 भरून जो पीक विमा योजना आहे ती बंद होण्याच्या मार्गावर सुद्धा होते. कारण हजारो शेतकऱ्यांनी सरकारला फसवून विमा मागील 5 वर्षे घेतलेला होता. त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा हा जमा होणार आहे, तर तो जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. तर या जालना जिल्ह्यामध्ये काल 60% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा झाला आहे. तर उर्वरित 40% शेतकऱ्यांना 10 वाजल्यापासून पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आज बँकेचं खातं नक्कीच तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. मित्रांनो आता या ठिकाणी बघा कोणत्या 8 बँकेमध्ये आज पैसे सोडलेले आहे. ज्यामध्ये सर्वात पहिली बँक म्हणजे HDFC बँक, दुसरी बँक आहे ICICI बँक, तिसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, 4 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, 5 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया, 6 नंबरची बँक आहे महाराष्ट्र बँक, 7 नंबरची बँक आहे पोस्ट पेमेंट बँक आणि 8 नंबरची बँक आहे बँक ऑफ बडोदा. तर शेतकरी मित्रांनो या बँकेमध्ये आज पीक विमा 100% जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो जर समजा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बँकेचा जर काही प्रॉब्लेम आला आणि जर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा झाला नाही, तर तुम्हाला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तुम्हाला येत्या 3 दिवसाच्या टप्प्यामध्ये काल, आज आणि उद्या हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला उद्या पैसे 100% येऊ शकतात. कारण की स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय की 3 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या बँक खात्यावरती येतील. त्यामुळे काहींना काल पैसे आलेत, काहींना आज पैसे संध्याकाळपर्यंत येतील, रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा पैसे येऊ शकतात. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काल आणि आज पैसे आले नसतील तर मात्र उद्या हे 100% पैसे जमा होऊन जातील. कारण की 3 दिवसामध्ये पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण ₹1 मध्ये जर पीक विमा अर्ज केला असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे येऊ लागलेत. कदाचित तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा देखील झाले असेल. तुम्हाला फक्त तुमचं बँक खाते एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण लवकरच तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाले की नाही हे स्टेटस घरबसल्या कशा प्रकारे चेक करायचं आहे त्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. कारण की अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो. आणि आपल्या जवळील शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळू शकता. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर ते सुद्धा आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.